हाय हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा तुम्ही तिखट झणझणीत तुरीची डाळ बनवून दाखवते. वरण तिखट. बघा हे गॅस पातेलं ठेवले. लसूण आहे, हा कढीपत्ता आहे, हा टॅमॅटो आहे, ही मिरची आहे, ही कोथिंबीर आहे आणि ही डाळ शिजवून घेतली. याला आपण आता रवीने मिसळून काढूया. कशी फोडणी देते, तिखट डाळ करते बघा. अशी तुम्ही घ्या सगळं. कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, मिरच्या जास्त घ्या म्हणजे झणझणीत होईल. आणि कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि टॅमॅटो आणि डाळ शिजलेली. त्याच्यात आपण घुसळूया, फोडणी देऊया. याच्यात बघा डाळीला फोडणी देते. आता मी पहिले तेल टाकते. तुम्ही पण अशी करून बघा. कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तेल टाकले मी थोडी. जेवण झालं आपलं ते. बघा तुम्ही अशी डाळ करा. दुसरी पण एक वाटणाची डाळ बनवते मी. ती पण एक गोष्ट आहे. बघा पण कशी बनवते. डाळ कशी बसवायची, कशी बसवून घ्यायची. मस्त डाळ शिजली आपली. याला फोडणी देऊया. बघा माझ्या पद्धतीने फोडणी देतो मी. आपण जिरा मोहरी टाकूया. जिरा मोहरी टाकूया. मोहरी, जिरं टाकू. लसूण टाकूया. थोडं जास्तच घेतलं. मस्तपैकी समजा हा कढीपत्ता, मिरच्या टाकूया. मिरच्या तुमच्या आवडीनुसार टाका. आणि जास्त तिखट नाही आवडत तरी जास्त आपलं तिखट करायचं ना वरण. आणि तुम्ही पण असं कसं लागतं टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो टाकूया. कसं वाटलं वरण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. नवीन आहे माझं, पण चुकत असलं तर सांगा मला. आणि हळद टाकू. तुम्ही असं करून मस्त डाळ होती अशी. छान फोडणी बसते. मस्त झणझणीत झाले बघा. होईल आता ते उकळलं का
कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकली. हाच गॅस केला मी आता. उकळ काढायची मोठी झाली आपली डाळ. अशी करून बघा तुम्ही. बघा तुम्हाला कशी वाटते. मीठ टाकायचं जरासं आपल्याला. मीठ टाकूया थोडंसं. चवीनुसार मीठ टाकते. मस्त झालं आपलं बघा. छान झालं. मस्त झालं. तुम्ही पण असं करून बघा. कसं वाटलं मला नक्की सांगा. हे तिखटवर तुमच्या आवडीनुसार मिरच्या घाला. जसं तिखट तुम्हाला लागतं तसं घाला. मस्त वरण झालं आपलं. जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला कसं वाटली माझी तिखट डाळ. तुम्ही पण अशी करून बघा. डाळ फोडणीला बघा अशी करून बघा. माझ्यासाठी लसूण घ्या जास्त, मिरची घ्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर, जिरं मोहरी. किती छान झाली बघा. तुम्ही पण असं करून बघा. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.